मॉर्निंग स्टुडंट्स. तर बघा आपण सिंपल मशीन हा टॉपिक लास्ट व्हिडिओमध्ये बघितलेला आहे. सिंपल मशीन्स म्हणजे काय होते, अशा मशीन्स ज्या आपला वर्क काय करते, इझी करते. जसं सीझर आहे, नाईफ आहे की नाही. त्यानंतर लिव्हर सुद्धा बघितलेला आहे. पण तरी आता बघू पुल्ली. आता बघा, इट इज डिफिकल्ट टू लिफ्ट अ बकेट फुल ऑफ वॉटर फ्रॉम द वेल. तर बघा, विहिरीमधून जर रोपने म्हणजे दोऱ्याने जर पाणी काढायचं असेल तसं, तर आपल्याला भारी जाते की नाही. मग त्यासाठी हे जे पुल्ली नावाची सिंपल मशीन आहे ती यूज केली जाते. ती राऊंड शेपची असते, गोल असते. बघायला आपल्या भाषेमध्ये समजा आपण त्याला खिराडी म्हणतो. ऐकलेला आहे का शब्द तुम्ही, खिराडी? विहिरीवर असते पाणी काढण्यासाठी. तर बघा, बट यू कॅन डू दिस इझिली व्हेन यूज अ पुल्ली. बघा, साधं जर विहिरीतून पाणी काढायचं असेल तर आपल्याला भारी जाते की नाही. पण पुल्लीचा म्हणजे खिराडीचा जर यूज करत असेल आपण काय करू शकतो, इझिली पाणी काढू शकतो. अ पुल्ली कन्सिस्ट ऑफ सर्क्युलर डिस्क मेड अप ऑफ मेटल ऑर वूड विथ अ ग्रूव्स कट अलॉंग इट्स रिम. तर बघा काय म्हटलेलं आहे, ही जी खिराडी आहे, पुल्ली आहे, ही कशाची बनलेली असते? मेटलची, धातूची बनलेली असते किंवा वूड, लाकडाची बनलेली असते. आणि तिच्यावर काय असते, इथे दोन्ही साईडना मेटल आणि मधात गड्डा असतो एक दोऱ्यासाठी, असतो की नाही. रोप पासेस अराउंड द ग्रूव्स म्हणजे या गट्ट्यामध्ये काय होते, हा जो दोरा आहे, रोप आहे, तो यामधून फिरतो की नाही. द ग्रूव्स प्रिव्हेंट द रोप फ्रॉम स्लिपिंग ऑफ द डिस्क. म्हणजे हा जो ग्रूव्ज आहे, हा जो गड्डा आहे, यामुळे काय होते, हा दोरा खाली पडतो का? नाही पडत. द पुल्ली रोटेट्स अराउंड अँड ॲक्सेल फिक्स टू अ सपोर्ट. तर याच्या मधात जे ॲक्सेल असते त्याच्यामध्ये काय होते, ही पुल्ली त्याच्यावर रोटेट होते म्हणजे फिरते गोल गोल. तेव्हा आपण विहिरीतून पाणी काढतो की नाही. त्यानंतर इन्क्लाइन प्लेन. इन्क्लाइन म्हणजे तिरपाप. ठीक आहे. बघा, अ सिंपल मशीन दॅट हॅज अ स्लोपिंग सरफेस इज कॉल्ड इन्क्लाइन प्लेन. आता एखादी अशी कोणतीही वस्तू जिथे काय असते, असं तिरपा हे असते, सरफेस असते, त्याला काय म्हणतात, इन्क्लाइन प्लेन. असं तिरपी. इथे तुम्हाला इथे दिसत आहे का, स्लाइड दिसत आहे का, घसरगुंडी आहे की नाही. या घसरगुंडीहून काय होते, इझिली खाली घसरू शकतो आपण, आहे की नाही. तसंच असे जे काय आहे, इन्क्लाइन प्लेन आहे, जसं रॅम्प आहे, त्यावरून काय केल्या जाते, भारी वेट दुसऱ्या बाजूला लिफ्ट केल्या जाते. किंवा स्लोपिंग वुडन प्लॅंक आहे, म्हणजे लाकडाचे असे इथे दिसत आहे का तुम्हाला डायग्राममध्ये, लाकडाचे असे काय असतात, तिरपे रस्ते असतात, ज्यावरून वेट इझिली खाली काय होते, स्लिप होते. ठीक आहे. त्यानंतर आहे स्क्रू. आता बघा, स्क्रू काय दिलेला आहे, अ स्क्रू लुक्स लाईक अ नेल विथ द ग्रूव्स कट इनटू इट. आता तुम्ही स्क्रू बघितलेला आहे का? स्क्रू नसन बघितला, तुम्ही नेल बघितलेला आहे का, ज्याला आपण खिळा म्हणतो, बघितलाय की नाही. स्क्रू सुद्धा खिळ्यासारखा असतो. आणि इथे बघा, व्हेव लाईक काय असते, इथे स्ट्रक्चर असते. यामुळे काय होते, आपण इझिली इन्सर्ट करू शकतो स्क्रूला, वूडमध्ये म्हणा किंवा भिंतीत. या टर्न असते याच्यामुळे, आहे की नाही. याला काय पाहिजे, लेस फोर्स इज निडेड टू इन्सर्ट स्क्रू. म्हणजे कमी फोर्सची गरज असते स्क्रूला आतमध्ये वूडमध्ये किंवा भिंतीमध्ये लावण्यासाठी. आणि स्क्रूचं काय काम असते, स्क्रू कॅन होल्ड थिंग्स टुगेदर. स्क्रू काय करते, जे वस्तू असतात त्या दोन वस्तूला जोडण्याचं काम करते. ठीक आहे. अ स्क्रू जॅक इज अन एक्झाम्पल ऑफ द स्क्रू. हा जो स्क्रू जॅक इथे डायग्राम मध्ये दिलेला आहे तो एक्झाम्पल आहे स्क्रूचा. त्यानंतर व्हील अँड ॲक्सल. व्हील बघितलेला आहे का तुम्ही, चाकं बघितलेले आहे का? ठीक आहे, त्याबद्दल बघू मग आता. जसं इच टाइम यू टर्न द नॉब ऑफ युअर वॉटर टॅप ऑर द डोअर नॉब ऑफ युअर हाऊस, यू आर युझिंग अ सिंपल मशीन. बघा, जसं नळ तुम्ही फिरवता की नाही गोल, त्यानंतर किंवा आपल्या दरवाजाला नॉब असते की नाही, तो सुद्धा आपण फिरवतो. हा काय आहे, व्हील आणि एक्सेलचा एक काय आहे, एक्झाम्पल आहे, सिंपल मशीन आहे. ठीक आहे. अ व्हील विथ अ रॉड अटॅच टू इट इज कॉल्ड व्हील. काय म्हटलेलं आहे, रॉडला अटॅच असते गोल रिंग असते की नाही, त्याला व्हील म्हणतात. आणि त्या रॉडला काय म्हणतात, ॲक्सेल. ठीक आहे. व्हेन वी टर्न द व्हील द ॲक्सेल ऑल्सो टर्न. बघा, जेव्हा आपण चाकं फिरवतो, बघा इथे तुम्हाला दिलेलं ना व्हील, आणि यामध्ये काय आहेत, ॲक्सेल आहेत. तर जसे जसे आपण व्हील्स फिरू तसे ते ॲक्सेल सुद्धा काय होतात, टर्न होतात. होते की नाही. मग आता यामुळे काय होते, तुम्हाला कमी फोर्सची गरज असते त्या व्हीलला फिरवण्यासाठी. कशामुळे, त्याच्यामध्ये काय असतात, ॲक्सेल्स असतात, त्यामुळे. बघा आता, अदर एक्झाम्पल ऑफ व्हील अँड ॲक्सेल आर स्टिअरिंग व्हील ऑफ अ कार. जसं स्टिअरिंग पाहिलेलं आहे का तुम्ही, कार चालवण्यासाठी कारच्या आतमध्ये गोल रिंग असते, त्याला स्टेअरिंग म्हणतात. बघा इथे दिलेलं आहे, हे सुद्धा काय आहे, एक याचं व्हील आणि एक्सेलचं एक्झाम्पल आहे. ह्या ज्या रॉड दिसत आहे तुम्हाला, हे काय आहे, व्हील आहे गोल, आणि त्याच्या आतमध्ये ज्या रॉड असतात हे अशा, त्याला एक्सेल म्हणतात. ठीक आहे.
त्यानंतर अ ड्रिल यूज बाय कार्पेंटर, ड्रिल सुद्धा कार्पेंटर यूज करते, ती सुद्धा सिंपल मशीन आहे. त्यानंतर आहे वेज. आता वेज म्हणजे काय होते की असे दोन स्लोपिंग काय असतात, टोकं असतात आणि ते शार्प एज असते. जसं तुम्हाला इथे दिसत आहे का, कुऱ्हाड दिसत आहे की ही इथून आणि इथून स्लोपिंग एज इथं मिळालेला आहे आणि हा जो एंड आहे व्ही शेपचा आहे हा, आणि इथं हा जो एंड आहे हा शार्प आहे, वस्तू कट करण्यासाठी यूज केल्या जाते. इट इज अ व्ही शेप पीस. आता वेज हा व्ही शेप पीस असतो, जसं कुऱ्हाड आहे, कुऱ्हाड इट्स अ वेज, जनरली मेड ऑफ मेटल्स. कशापासून बनलेली असते ती, मेटल पासून. इट हॅज टू इन्क्लाइन प्लेन, म्हणजे इन्क्लाइन म्हणजे असे तिरपे दोन प्लेन असतात जे एका जागेवर जुळतात. त्यानंतर बघा याचे एक्झाम्पल दिलेले आहे, ब्लेड आहे किंवा ॲक्स आहे म्हणजे कुऱ्हाड आहे, किंवा नाईफ आहे, चाकू आहे, हे एक्झाम्पल आहे एजचे. आणि याचा यूज कशासाठी केला जाते, कट थिंग्स, वस्तू कापण्यासाठी. त्यानंतर दिलेलं आहे तुम्हाला कंपाऊंड मशीन्स. आता कंपाऊंड मशीन म्हणजे काय होते बघा, व्हेन यू ओपन अप अ क्लॉक, बघा यू फाइंड सेव्हरल सिम्पल मशीन्स इनसाइड इट. जेव्हा तुम्ही क्लॉक म्हणा, किंवा कोणाला सवय असते मोबाईल उघडून बघतो आपण, किंवा क्लॉक उघडून बघतो, किंवा फोन्स आहे की नाही, कार आहे, किंवा सिविंग मशीन आहे, शिलाई मशीन आहे, त्याला जर ओपन करून बघितलं तर त्याच्यामध्ये काय असतात, सिम्पल मशीन असतात भरपूर साऱ्या जॉईन केलेल्या. ठीक आहे. मग आता बघा, मशीन दॅट कन्सिस्ट ऑफ सेव्हरल सिम्पल मशीन्स, अशी मशीन जसं शिलाई मशीन असो किंवा कोणती मशीन, आपल्या घरी टीव्ही आहे, टीव्ही सुद्धा एक मशीन आहे. टीव्ही जर उघडून पाहिली तुम्ही तर वेगवेगळ्या वस्तू त्याच्या आतमध्ये कनेक्ट केलेल्या असते, सिम्पल मशीन्स कनेक्ट केलेल्या असते, तर त्याला म्हणतात कंपाऊंड मशीन, कॉम्प्लेक्स मशीन किंवा कंपाऊंड मशीन्स. मशीन्स हॅव मेड अवर लाईफ सिम्पल. आता मशीन्समुळे आपलं जगणं काय झालेलं आहे, आसान झालेलं आहे की नाही. आपल्याला जर काही दळण दळायचं आहे तर सुरुवातीला बाया जात्यावर दळत होते की नाही, पण आता काय आलेलं आहे, मिक्सर आलेलं आहे, ग्राइंडर आहेत की नाही, चक्की आहे. त्यामुळे घरी आपल्याला जे वर्क करावं लागणार होतं ते आता काय झालेलं आहे, सोपी झालेलं आहे की नाही. मशीनने आपलं जगणं सोपं केलेलं आहे. वी मस्ट टेक केअर ऑफ मशीन्स अँड मेंटेन देम प्रॉपरली. आता मग आपण त्या मशीन्सची काय केली पाहिजे, काळजी सुद्धा केली पाहिजे, घेतली पाहिजे. त्यानंतर बघा इथे दिलेलं आहे तुम्हाला एक्सरसाइज, फोर्स कॅन चेंज. आता फोर्स काय करते, एखाद्या वस्तूची डायरेक्शन चेंज करते, म्हणजे मुव्हिंग ऑब्जेक्टची. जसं बॉल फिरत आलेला आहे, त्या बॉलला किक मारली तर तो दुसऱ्या दिशेने जाते की नाही. अ बॉटल कॅप ओपनर इज अन एक्झाम्पल ऑफ लिव्हर. The ability to do work is called energy. Energy from the sun is called solar energy. आता इथे the force by which earth attract an object towards its center is called gravity. म्हणजे आपल्या पृथ्वीमध्ये अशी ताकद आहे जी सगळ्या वस्तू स्वतःकडे काय करून घेते, अट्रॅक्ट करून घेते, त्या ताकदला म्हणतात ग्रॅव्हिटी. ठीक आहे. फ्रिक्शन मेक्स इट इझी टू स्लाइड हेवी ऑब्जेक्ट्स फ्रॉम द फ्लोअर. द पेअर ऑफ सीझर्स इज अन एक्झाम्पल ऑफ. आता पेअर ऑफ सीझर्स कशाचं एक्झाम्पल आहे, फर्स्ट क्लास लिव्हरचं. ठीक आहे. फोर्थ, अ इज यूज टू स्प्लिट ऑर कट वूड. वूड कट करण्यासाठी वेजचा यूज होतो. ठीक आहे. द एनर्जी स्टोअर्ड इन अन ऑब्जेक्ट ड्यू टू इट्स पोझिशन इज कॉल्ड पोटेन्शियल एनर्जी. नोट डाऊन करून घ्या, आणि HW मध्ये सुद्धा तुम्हाला हेच करायचं आहे, टिक द करेक्ट अँड फिल इन द ब्लँक्स.